काय गडबड मित्रांनो, आज आपण निघालो कोकणामध्ये शिमग्यासाठी। सकाळचे 3:30 वाजले होते। ऑटो अवेलेबल नसल्यामुळे चालत निघालो बदलापूर स्टेशनला, लोकल पकडली आणि पोचलो ठाणे स्टेशनला। आपल्या ट्रेनला टाइम होता म्हणून बाहेर गेलो आणि पोटभर नाश्ता केला। एकदम टाइमवर आली आपली वंदे भारत। आज आपला प्रवास होता वंदे भारतने। बघा कसे स्वागत करतात। भारतीय रेल्वे वांगडा प्रवास केल्या खाती तुमका सगळ्यांक देव बरे करू। आतमध्ये गेलो, रिझर्व सीट पकडली आणि मस्त झोप काढली। 2.5 तासाच्या प्रवासानंतरला आपण पोचलो आपल्या गावाला, खेड रेल्वे स्टेशनला। स्टेशनच्या बाहेर आलो तर मस्त असं रिडेव्हलपमेंट केलं होतं। पार्किंगसाठी जागा, सुंदर सुंदर मूर्त्या आणि बसण्यासाठी पण प्रवाशांची सोय। पुढे चालत निघालो आपण आपल्या गावाला। हा मुंबई गोवा हायवे आणि आपलं गाव। पुढे झालं आपल्याला लालपरीचं दर्शन, पण आज आपण जाणार होतो गावाला टमटमने। मग काय, थोड्या वेळाने पोचलो आपण वहिनीच्या गावाला। वहिनीच्या घरी गेलो, सगळ्यांना भेटलो, मस्त चाय पियालो आणि निघालो आपण आपल्या घरी जाण्यासाठी। सूर्य बघा जसा काय माझ्यावर रागावलाच होता। कसं तरी आपण पोचलो आपल्या पहिल्या स्टॉपला, आपला फेमस वडापाव। गरम गरम वडापाव खाल्ला, पार्सल घेतले आणि निघालो आपल्या घरी जाण्यासाठी। पहिला आपला लागला मोठा ब्रिज आणि तिथे ही नदी, जिथे आता आपण 3 दिवस आंघोळ करणार होतो। देवघर बंदरवाडी प्रवेशद्वार पार करून मी पोचलो आपल्या घरी, दिनकर निवास। चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय।